ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा, तर उद्योगमंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील. प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपासाठी संपली, कडूंचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं, थोरवेंची मागणी, तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं, हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा. सीआयडी कस्टडी संपत असल्यामुळे वाल्मिक कराडला आज बीड कोर्टामध्ये हजर करणार. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता. मालेगाव पाठोपाठ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा. अकोल्यात तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले, किरीट सोमय्यांचा आरोप. घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. नऊ निष्पापांचा जीव घेणाऱ्या कुर्ला बस अपघाताला ड्रायव्हरच जबाबदार, बेस्टच्या चौकशीचा निष्कर्ष. अपघात झालेला तेव्हा इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही बिघाड नसल्याचं चौकशीत निष्पन्न. भाजप नेते मंगलप्रभात लोधा यांच्या 2 मुलांमधला वाद कोर्टात. उद्योग समूहाचा लोगो वापरण्यावरनं 2 सख्खे भाऊ कोर्टात आमनेसामने. दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू, तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याचीही शक्यता. बिल्डरचा नाहक छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाकडनं ईडीला 1 लाखांचा दंड. कायद्याचा गैरवापर करून त्रास देणं बंद करण्याची तंबी. बिल्डरची ईडीकडे तक्रार करणाऱ्यालाही ठोठावला दंड. मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित. रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरनं 26 वर, तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरनं 31 रुपयांवर. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. लीलावती रुग्णालयातनं बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावरती मोठा हास्य. प्रकरणाचे तपास अधिकारी बदलले. कुंभमेळ्यातल्या सिलेंडर स्फोटाची जबाबदारी खलिस्तानी जिंदाबाद फोर्स संघटनेनं स्वीकारली. पिलीभीत बनावट चकमकीचा बदला घेतल्याचा संघटनेचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.